So hello everyone, welcome to Impulse Batch Definite Integral Doubt Solving Session. आजच्या सेशनमध्ये काही डाउट्स आहेत जे आपण इकडे सोडवणार आहेत. सो जस्ट हॅव अ लुक ऑन देम. ओके, तर मी एक एक करून आता सोडवतोय डाउट्स. सो फर्स्ट डाउट, काय प्रश्न आहे? इफ f of x equal to f of 2 minus x, then find value of integral 0.5 to 1.5 x f of x dx. ओके, तर मी एक काम करतो. सगळ्यात आधी ना हा जो इंटिग्रल आहे याला मी आय लेट करतो. कुठला? इंटिग्रल 0.5 टू 1.5 एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. सो हां, या क्वेश्चनमध्ये एक बेसिक इंटिग्रेशनची प्रॉपर्टी होणार आहे जी आहे इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स हे असतं इक्वल टू इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स. ठीक आहे, ही प्रॉपर्टी माहिती असेल तुम्हाला. सो हीच बेसिक प्रॉपर्टी वापरून हा क्वेश्चन आपण सोडवणार आहोत. तर बघा, कम्पेअर करा. ए 0.5 आहे, बी आहे 1.5 आणि जिथं जिथं एक्स आहे ना यार, बेसिकली आपल्याला तिकडे ए प्लस बी मायनस एक्स रिप्लेस करायचं आहे. म्हणजे 0.5 प्लस 1.5 विच इज 2 मायनस एक्स. जिथं जिथं एक्स आहे मी काढलं, जिथं जिथं एक्स आहे तिथं आपल्याला रिप्लेस करायचं आहे 2 मायनस एक्स. लिमिट्स तेच आहेत, 0.5 टू 1.5. एक्सच्या जागी 2 मायनस एक्स इंटू एफ ऑफ, परत आता एक्सच्या जागी 2 मायनस एक्स डी एक्स. ओके, पण हे बघा, एफ ऑफ 2 मायनस एक्स काय गिवन आहे आपल्याला? एफ ऑफ एक्स. ओके, ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता आय इक्वल टू, हे बघा मी मल्टिप्लाय करतो, बेसिकली ब्रॅकेट्स उघडतो. हे काय? इंटिग्रल 0.5 टू 1.5 2 टाइम्स. आता बघा मी याला रिप्लेस करून टाकतो. एफ ऑफ 2 मायनस एक्सला मी काय लिहू? एफ ऑफ एक्स. तर बघा 2 टाइम्स एफ ऑफ एक्स मायनस, ओके, मायनस इंटिग्रल 0.5 टू 1.5 मायनस एक्स इंटू एफ ऑफ एक्स. ओके, सो मायनस तर आपण घेतलाय, एक्स एफ ऑफ एक्स येईल. आता नीट ऑब्झर्व कर. ओके, ही अख्खी काय जी टर्म आहे, आय गेस हाच आपला क्वेश्चन आहे ज्याला मी आय लेट केलेलं आहे स्टार्टिंगला. सो बेसिकली हे असं आहे, आय इक्वल टू इंटिग्रल 0.5 टू 1.5 2 टाइम्स एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस परत आयच आहे. सो मायनस आय लिहू शकतो मी याला. जो तिकडे जाऊन काय होईल? प्लस आहे. मग काय बनेल? आय प्लस आय विच इज 2i. कळलं ना? ही जी टर्म आहे ही आयच आहे बेसिकली, त्यामुळे मी त्याला आय लिहिलं आहे. सो 2i इक्वल टू इंटिग्रल 0.5 टू 1.5 2 टाइम्स एफ एक्स डी एक्स. आता बघा, 2 कॅन्सल, आपल्याला बेसिकली आयच हवा आहे. आय इक्वल टू कायला? इंटिग्रल 0.5 टू 1.5 एफ ऑफ एक्स डी एक्स. आता विच इज ऑप्शन नंबर सी, बरोबर, 0.5 टू 1.5 एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, सो दिस वॉज दिस क्वेश्चन. आता वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. जर काही अडचण असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग टॅन एक्स डी एक्स. ओके, सो ठीक आहे, इझी क्वेश्चन. म्हणजे बघू, इंटिग्रल 0 टू पाय बाय 2, बरोबर. आता हे तर आपण खूप आधीच शिकलोय की टॅनला मी लिहू शकतो साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, बेसिकली जिथं जिथं लॉग येतो ना, लोकांना वाटतं गोष्टी अवघड होतात, पण लॉग खूप चांगला आहे. लॉग गोष्टी सिम्प्लिफाय करतो व्यवस्थित. बघा, लॉग ए अपॉन बीला मी काय लिहू शकतो? तुम्हीच बघा, कुठलंही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ना तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इझिली कन्वर्ट करतात. त्यामुळे मी म्हटलं की लॉग चांगलं आहे बेसिकली. ओके, सो लॉग साइन एक्स मायनस लॉग कॉस एक्स असं लिहू शकतो का? बघा, इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 डी एक्स. ओके, आता बघा मी ब्रॅकेट्स उघडतोय. सो हे होईल इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग
कॉस एक्स डी एक्स. आता तसं काही राहिलंच नाही सम मध्ये. बघा मागच्या ह्याच्यात पण आपण एक प्रॉपर्टी यूज केलेली, काय इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. हे काय असतं, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे. तर बघा इकडे बघा, हा जो एक्स आहे ना त्याच्या जागी मी काय लिहू शकतो, ए प्लस बी मायनस एक्स म्हणजे 0 प्लस पाय बाय 2 मायनस एक्स. मग ते काय बनेल, कॉस ए प्लस बी म्हणजे 0 प्लस पाय बाय टू मायनस एक्स. पण यार मला माहिती आहे कॉस पाय बाय 2 मायनस एक्स तर साइन एक्स असतो. सो बेसिकली हे काय झालं, हे बघा इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 परत तेच झालं यार लॉग साइन एक्स डी एक्स. कसं काय, कारण मी ए प्लस बी मायनस एक्सने रिप्लेस केलं म्हणजे बेसिकली हे मिळून कॅन्सल होत आहे आणि तुमचा आन्सर काय येत आहे 0. ओके, आन्सर येते 0. ऑप्शन नंबर ए. आणि अजून एक मी गोष्ट ऍड करू इच्छितो की सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू ना यार, ही जी व्हॅल्यू आहे ना इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग साइन एक्स डी एक्स, ही पण म्हणजे तुम्ही पाठ करून ठेवा. इट विल बी हेल्पफुल. काय माहिती कधी कामेल. इट इज मायनस पाय बाय 2 लॉग 2. या क्वेश्चनचा आन्सर 0 आहे. ही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, सीईटीसाठी लागू शकते. तीच व्हॅल्यू याची पण असणार आहे. ओके, इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग साइन इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 लॉग कॉस इज मायनस पाय बाय 2 लॉग 2. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 झाला. आता वळत आपण थर्ड क्वेश्चनकडे. काय क्वेश्चन, इंटिग्रल 0 टू पाय ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्स डी एक्स. ओके, हां बघा यार, डेफिनेट इंटिग्रलची एक चांगली गोष्ट आहे, शेवटचं तुमचं टेक्स्टबुकचा जो एक्झरसाइज आहे बेसिकली त्याच्यात ज्या प्रॉपर्टीज आहे तिथूनच प्रश्न येतात. त्या बेसिक प्रॉपर्टीज तुम्ही केल्या ना तर काही इश्यू नाही. बघा इथं तीच प्रॉपर्टी आहे, मी जी इतका वेळ झाली तुम्हाला सांगतोय. इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. ओके, सो बघा या टर्मला मी लेट करतो आय. ठीक आहे, सो आय इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस क्यूब एक्स डी एक्स. आता आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे एक्सच्या जागी, ए प्लस बी मायनस एक्स म्हणजे ई रेस टू साइन स्क्वेअर एक्सच्या जागी काय 0 प्लस पाय मायनस एक्स म्हणजेच साइन स्क्वेअर पाय मायनस एक्स इंटू कॉस क्यूब, परत आता एक्सच्या जागी काय पाय मायनस एक्स डी एक्स. नीट बघा, साइन स्क्वेअर पाय म्हणजे 180, साइन स्क्वेअर 180 मायनस थीटा इट सेल्फ इज साइन स्क्वेअर थीटा. सो इथं पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा काही सीन नाही येणार कारण स्क्वेअर आहे पहिली गोष्ट. हे राहील साइन स्क्वेअर एक्स. आता बघा क्वाड्रंट वाईज आपण पाहायला गेलो, हे आहे पाय आणि मायनस एक्स म्हणजे इथे सेकंड क्वाड्रंट आला हा. ओके, सेकंड क्वाड्रंटमध्ये यार कॉस तर नेगेटिव्ह असतो आणि त्याचा क्यूब आहे, नेगेटिव्ह नंबरचा क्यूब नेगेटिव्हच असतो. सो हे येईल मायनस साइन मायनस कॉस क्यूब पाय मायनस एक्स सॉरी. सो हे आलं मायनस ऑफ इंटिग्रल 0 टू पाय ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस क्यूब एक्स डी एक्स. पण यार मायनस साईन सोडली तर ही जी पण टर्म आहे परत ती आयच बनली आहे नाही का. क्वेश्चन बघा तुम्ही. सो बेसिकली आपल्याला काय आलंय, हे मायनस आय आलं आणि गिवन काय आहे, हे काय आय. सो इक्वेशन काय आली आपल्याला, आय इक्वल टू मायनस आहे. सो बेसिकली 2i आला आपला 0, याचा अर्थ काय आय आला आपला 0. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 0. बेसिक प्रॉपर्टी आहे ही वाली, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. ओके, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी
एन फॅक्टोरियल अपॉन एन रेस टू एन होल रेस टू 1 अपॉन एन. ठीक आहे, थोडासा बघा ट्रिकी आहे हा क्वेश्चन, बरं ठीक आहे. काय विचारले आपल्याला, लिमिट, याला मी लेट करतो, लिमिटला एल म्हणतो. ओके, एल एन टेन्स टू इन्फिनिटी एन फॅक्टोरियल अपॉन एन रेस टू एन होल रेस टू 1 अपॉन एन दिले. ठीक आहे, दिसायला अवघड दिसते पण एवढं अवघड नाही आहे. फील करा क्वेश्चनचं म्हणणं काय, सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन. ओके, आता बघा एन फॅक्टोरियल काय असतो रे, एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू अप टू डॉट 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 वन. बरोबर, मग मी याला असं लिहू का, 1 2 3 डॉट 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 एन पर्यंत. ओके, आणि खाली काय रे, एन रेस टू एन. ओके, म्हणजे काय, एन इज मल्टिप्लाइड एन टाइम्स, आणि हे पण काय 1 2 3 एन टाइम्सच आहे. मग मी प्रत्येकाला एन देतोय, एन इंटू एन असं करत 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 एन टाइम्स. ह्याला आपण लिहू शकतो एन रेस टू एन. ठीक आहे, होल रेस टू 1 अपॉन एन. ठीक आहे, तर बघा आता एल इक्वल टू लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी. ओके, आता बघा मी सिम्प्लिफाय करतोय थोडंसं, 1 अपॉन एन फक्त व्यवस्थित लिहितोय याला, बाकी काय रिअरेंज पण नाही करते, इंटू 3 अपॉन एन डॉट 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 एन अपॉन एन होल रेस टू 1 अपॉन एन. कधी पण यार बघा, आता बघा तुम्ही हे अख्खं जे लिमिट बघत असाल त्याच्यात अडचणवाली टर्म मला तरी पर्सनली जे वाटतं ती ही आहे, पॉवरला 1 अपॉन एन. ॲटलिस्ट खाली असतं तर सगळे मल्टिप्लाइड तरी असते. तर मग कुठली अशी गोष्ट आहे जी 1 अपॉन एनला खाली घेऊन येईल, जी आहे लॉग. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही. ओके, असं बघा आता मी जर लावला लॉग, अप्लाइंग लॉग बोथ साइड्स, काय होईल, लॉग एल. ओके, लॉग एल इक्वल टू, हे बघा 1 अपॉन एन खाली जम्प करेल, हा वाला जो आहे, इंटू लिमिट एन. तुम्हाला हे माहिती असेल, लिमिट लॉगच्या आत बाहेर जातं, ती त्याची प्रॉपर्टी आहेच, लॉग ऑफ 1 अपॉन एन इंटू 2 अपॉन एन इंटू 3 अपॉन एन डॉट 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 एन अपॉन एन. याच्यात कोणाला काही डाऊट आहे, हवं तर बघून घ्या. ओके, मी नेक्स्ट स्लाइडवर जातो आता. आता बघा मी नेक्स्ट स्टेपमध्ये करणार काय आहे, लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन ना कन्वर्ट होतं लॉग ऑफ ॲडिशनमध्ये. सो मी याला लिहू शकतो लॉग ऑफ 1 अपॉन एन प्लस लॉग ऑफ 2 अपॉन एन प्लस, ही मी वापरणार आहे आयडेंटिटी लॉगॅरिथमची, प्रोडक्ट इज कन्वर्टेड टू ॲडिशन. सो लिमिटला मी एल म्हटलेलं, लॉग एल इक्वल टू 1 अपॉन एन तर होताच, जो वरून खाली आलेला, इंटू लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी. आता बघा मी बेसिक प्रॉपर्टी वापरली लॉगची, ज्याच्याने मला प्रॉब्लेम अजून थोडासा सोपा दिसतोय. लॉग ऑफ 1 अपॉन एन प्लस लॉग ऑफ 2 अपॉन एन प्लस डॉट 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 लॉग ऑफ एन अपॉन एन. ओके, अजून एक इम्पॉर्टंट स्टेप आता बघा, लॉग ऑफ, आता आपण कन्वर्ट करतोय, हा जो प्रॉब्लेम आहे ना लिमिट्स, समेशन ऑफ लिमिट्सचा जो हा प्रॉब्लेम आहे, ते बघा आधी मी तुम्हाला सांगतो त्या समेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं. लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी, समेशन म्हणजे आपण याला या फॉर्ममध्ये डिनोट करतो. ओके, आर इक्वल टू 1 टू एन. आता तुम्ही म्हणाल आर काय, सांगतो एक मिनटं, 1 अपॉन एन. ओके, हे बघा हे तसंच आहे, 1 अपॉन एन इकडं, लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी इकडे, हे सगळं जे आहे ना ही ॲडिशन बेसिकली लॉगच्या टर्म्सची. आपलं फंक्शन काय, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. तुम्ही बघाल डिनॉमिनेटरला सगळीकडे एनच आहे, एन 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 एन, पण वरती बघा 1 2 3 डॉट 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 एन, त्याला मी रिप्रेझेंट करतोय बेसिकली आरने. या अख्ख्या टर्मचा अर्थ काय,
आधी आर इक्वल टू बघा इथे 1 पुट करा, काय येईल 1/n. सिग्मा म्हणजे काय, ॲडिशन प्लस 2 कर कुठपर्यंत, एन येईपर्यंत. याला डिनोट कसं कळालं, ठीक आहे, डिनोट कसं केलं कळालं ना, फाईन. सो आता हे तुम्हाला माहितीच असेल, डेफिनेट इंटिग्रेशनच्या स्टार्टिंगलाच तुम्ही शिकले असाल की समेशन, लिमिटचं समेशन आहे ते इंटिग्रलमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो. r/n ला आपण x धरतो, 1/n तिथेच त्याचा डेरिव्हेटिव्हमध्ये dx बनून जातो बेसिकली. याला आपल्याला अख्ख्याला काय लिहिता येईल, r/n ला आपण x ने रिप्लेस करतोय. सो हे होईल इंटिग्रल 0 to 1. ओके, इंटिग्रल 0 to 1 लॉग ऑफ r/n ला मी काय म्हटलं, x dx. बेसिकली बघा आपला प्रॉब्लेम किती इझी होऊन गेला. इंटिग्रल लॉग एक्स तर बेसिकली सीईटी साठी माहिती पाहिजे, एक्स लॉग एक्स मायनस एक्स असतं. आणि जर नसेलही माहिती तर तुम्ही हे बघा, तुमच्यासाठी मी बाय पार्ट्सने करून दाखवतो एकदा. इंटिग्रल लॉग एक्स डी एक्स, यू व्ही रूल वापरायचं. यू व्ही रूलचा बेसिक प्रॉब्लेम आहे. याला मी कसं लिहितो, 1 इंटू लॉग एक्स, बरोबर. इंटिग्रल 1 इंटू लॉग एक्स डी एक्स आणि यू व्ही रूल वापरायचं. बघा तुम्हाला माहिती असेल, लाईट प्रायोरिटी वाईज लॉगरिदमला इंटिग्रेट करणं अवघड असतं, त्यामुळे त्याला यू धरायचा, 1ला व्ही धरायचा. फॉर्म्युला काय, यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही. इंटिग्रल ऑफ व्ही म्हणजे इंटिग्रल ऑफ 1 जो काय आहे एक्स, मायनस होल इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/x. इंटिग्रल ऑफ 1 काय, एक्स डी एक्स. सो हा काय कन्वर्ट झाला, याच्यात कन्वर्ट झाला का बघा, एक्स लॉग एक्स हे कॅन्सल होईल, 1 होईल, 1चं इंटिग्रल काय, एक्स लॉग एक्स मायनस एक्स. ठीक आहे, लिमिट्स काय 0 to 1. ओके, सो बघा मी 1 टाकलं, झालं 1 इंटू लॉग 1 मायनस 1. ओके, आणि जर मी 0 टाकलं तर इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, तर मायनस 0च येणार आहे. एवढं तर तुम्हाला असेलच क्लिअर. ओके, सो लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते, लॉग 1 ची व्हॅल्यू असते 0. लॉग एक मिनट सॉरी, मायनस 0 आणि हा 1 पण तर आहे ना रे, हा 1 जो मी मिस केला, मायनस 0. ओके, लॉग 1 आहे 0 मायनस 1. सो आपल्याला लॉग एल इक्वल टू मायनस 1. ओके, लॉग एल इक्वल टू मायनस 1 म्हणजे काय, एल इक्वल टू ई रेस टू मायनस 1, बरोबर, म्हणजेच 1/e. थोडासा लेंदी आणि ट्रिकी होता क्वेश्चन, बट ठीक आहे. मेन स्टेप बघा, ह्याला या फॉर्ममध्ये लिहिता येणं आणि या लिमिट समला इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट करणं, या 2 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. बाकी तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच आहे. सो या क्वेश्चनचं आपलं आन्सर आहे 1/e. ओके, ठीक आहे. सो आता जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. काय म्हणतं का, द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रल्स मायनस पाय टू पाय साइन mx इंटू साइन nx dx फॉर m नॉट इक्वल टू n, m and n बिलोंग्स टू इंटीजर इज. ठीक आहे, तर बघ मी गिवन इंटिग्रलला लेट करतो आय इक्वल टू मायनस पाय टू पाय साइन ऑफ mx इंटू साइन ऑफ nx dx. ठीक आहे. ओके, सो ओके, अरे -a to a असेल तर आपण चेक करतो ऑड फंक्शन आहे का इवन फंक्शन आहे. तर बघा, जर मी इवन फंक्शनची कंडिशन काय असते की एफ ऑफ एक्स शुड बी इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स, आणि ऑड फंक्शनची कंडिशन असते एफ ऑफ एक्स शुड बी इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ मायनस एक्स. तर तुम्हीच बघा, जर आता मी एक्सच्या जागी मायनस एक्स टाकेल, सगळ्यांना माहिती आहे की साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, बरोबर. तर साइन ऑफ इथून एक मायनस निघेल, मायनस साइन एम एक्स होईल, इथूनही एक मायनस निघेल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो बेसिकली
हा फंक्शन आपल्याला क्लिअरली दिसतोय की हा इव्हन फंक्शन आहे. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नुसता जर साइन एम एक्स असता तर तो ऑड असता, नुसता साइन एन एक्स असता तर तो ऑड असता, पण यांचं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस मिळून प्लसच बनणार आहे, त्यामुळे हा फंक्शन इव्हन आहे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. मला हे कुठून क्लिक झालं की हा मी चेक करावं की इव्हन आहे का ऑड आहे. -a2 आहे, मायनस ऑफ समथिंग रेस टू समथिंग जी असेल ना, जेव्हा पण असेल ना तेव्हा चेक करायचं की फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे. कारण एक तर बघा, ऑड असेल तर डायरेक्ट आन्सर 0 येतं, आणि इव्हन जसं की आत्ताची केस आहे. प्रॉपर्टी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला माहिती असेल तर काय होऊन जातं, डबल होऊन जातं इंटिग्रल 0 to a, 2 टाइम्स इंटिग्रल 0 to a साइन ऑफ mx साइन nx साइन nx dx. ओके, nx. ठीक आहे. सो बघा, मी काय करतो आता, मला UV रूल तर वापरायचं नाही, गोष्टी सिंपल करायच्या आहेत मला. तर 11 ट्रिग्नोमेट्रीमध्ये मी शिकलो हा फॉर्म्युला, 2 साइन ए साइन बी. आहे का लक्षात? 2 साइन ए साइन बी चौथा फॉर्म्युला आहे बेसिकली हा, जो कन्वर्ट होतो कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी मध्ये. बघा बरं, तुम्ही ते UV रूल वापरत बसले तर काही पॉईंट नव्हता. कॉसचं इंटिग्रल तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे, जस्ट साइन. आपल्याला गोष्टी सिम्प्लिफाय करायच्या आहेत, हे अल्टिमेट एम असतं, dx. ओके, सो इंटिग्रल 0 टू इंटिग्रल सॉरी ठीक आहे, कॉसचं इंटिग्रल काय, साइन ऑफ m मायनस एन. आता डमी घेतला तर त्याला डिवाइड करावाच लागेल अपॉन m मायनस एन, लिमिट्स 0 to पाय. ओके, मायनस ह्याचं पण काय इंटिग्रल, साइन कॉसचा साइन ऑफ m प्लस एन होल अपॉन m प्लस एन, लिमिट्स काय तेच. क्वेश्चन बघितल्यावर विचार आला असेल m नॉट इक्वल टू n का दिलं. बघा, जर m इक्वल टू n असेल ना तर हे कॅन्सल होऊन डिनॉमिनेटर 0 बनेल, बेसिकली व्हॅल्यू इन्फिनाइट आहे, नॉट डिफाईन्ड आहे, त्यामुळे ऑलरेडी डिफॉल्ट क्वेश्चनमध्ये गिवन m नॉट इक्वल टू n. ओके, सो बघा फायनल स्टेप राहिली आहे, नीट ऑब्झर्व करा. यांच्या लोअर लिमिट जे आहेत 0 आणि 0, जर मी टाकले याच्यात 0, साइन ऑफ 0 बेसिकली काय बनतं आपलं, एक मिनट हा, m मायनस एन एक्स आहे, m प्लस एन एक्स आहे. ओके, एक्स आणि एक्स. ओके, तर बघा लोअर लिमिट्स तुम्हाला फील करून देतोय. एक्स बघा 0 टाकलं, साइन ऑफ 0 0 असतो, कॉन्स्टंटशी आपल्याला काही फरक नाही पडत, सेम हिअर केस. पण त्याहून इम्पॉर्टंट बघा, साइन 0 0 असतं हे तर ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, साइन एन पाय, यार हा पण 0 असतो. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एन पायच्या ऐवजी तुम्ही ठीक आहे एन पायच घ्या, कन्फ्यूज नका हो. एन बेसिकली इंटीजर आहे, जो की इथंही मेन्शन आहे, एम एन एन आर इंटीजर. ओके, म्हणजे मी म्हटलं की यार साइन पाय, साइन 2 पाय, नेगेटिव्ह घ्या तुम्ही, काय फरक नाही पडत. साइन ऑफ मायनस पाय, सगळ्यांच्या व्हॅल्यू 0 असतात. सो बघा, मी लिमिट जेव्हा सबस्टिट्यूट करेल ना तेव्हा काय येईल, साइन ऑफ एम मायनस एन इंटू पाय अपॉन एम मायनस एन. सेम पुढे साइन ऑफ एम प्लस एन अपॉन एम मायनस एन इंटू पाय. सो बेसिकली साइन पाय आहेच. एम मायनस एन बघा, जर एम इंटीजर आहे, एन इंटीजर आहे, तर एम प्लस एन किंवा एम मायनस एन हे दोघं पण इंटीजरच असणार. असं पॉसिबलच नाही की दोघं एम इंटीजर एन इंटीजर आणि त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं डेसिमल, पॉसिबलच नाही. ओके, सो बेसिकली परत ह्या एम मायनस एनला मी कॅपिटल एम लिहू शकतो किंवा कॅपिटल एन लिहू शकतो. हे बेसिकली असंच झालं ना, साइन एन पाय इथे तेच होईल. एम प्लस एनला मी कॅपिटल समजा एक्स लिहिलं, एक्स नको साइन पी लिहिलं, तर साइन पी पाय काय 0च असतो. लोअर लिमिट्स तर मी तुम्हाला ऑलरेडी समजवलेत 0 का आहेत.
सो मग बेसिकली आन्सर तर तुमचं झिरोच येतं आहे, बिकॉज साईन एनी इंटिजर इंटू पाय, बघा साईन एनी इंटिजर इंटू पाय इज झिरो. सो सिम्पली या क्वेश्चनचं आन्सर सुद्धा आपलं येतं आहे झिरो. कुठल्याही क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर डाऊट असेल या 5 पैकी, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात, त्याच्यात काही एवढा इश्यू नाही. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. Thank you from Impulse Batch team. Thank you from me, my side. Okay.